नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, तो इंग्लिश स्पीकिंगचा आहे. त्यावर इंग्लिश स्पीकिंगच्या संदर्भातच माझे लेक्चर असतात. पहा, त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की त्यावर तुम्हाला एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड वाक्यरचना, नंतर अजून रचना असतील, नंतर शब्दार्थ असतील, नंतर अजून रोजच्या वापराच्या वाक्यरचना, यांचा सगळ्यांचा तुम्हाला तिथं अभ्यास करायला भेटेल. हो, ह्या चॅनलवर पण मी एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट माझा असतो. बघा, आज तुम्हाला 100% गॅरंटी इंग्रजी ग्रामर समजणारच. ही एकच संकल्पना पाठ करा. बघा, ही संकल्पना तुम्हाला सांगतो कशी आहे. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा डीप मध्ये अभ्यास केलेला नाही. म्हणून तुमचं काय की त्यातलं जे नॉलेज आहे ते अर्धवट नॉलेज आहे. बघा, शब्दांच्या जाती किती आहेत तुमच्या, पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत, किती आहेत? 8. किती? 8. पहिली येते काय तुमची? नाउन. दुसरी आहे प्रोनाउन. तिसरी आहे तुमची काय? ऍडवर्ब. चौथी काय आहे? वर्ब. पाचवी काय आहे? ऍडजेक्टिव्ह. नंतर 6वी आहे प्रिपोजिशन. 7वी आहे कंजंक्शन. 8वी आहे तुमचं इंटरजेक्शन. बघा, आता ह्या शब्दांच्या जाती आहेत. कारण की कसं असतं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी ग्रामरचा प्रोग्राम शिकत असता, म्हणजे कुठलाही ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट तुम्ही शिकत असताना ह्याच्या वापराशिवाय तुमचं त्यातलं काहीही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यातली जी एक महत्वाची जात आहे, खूप महत्वाची, अत्यंत एकदम, त्याच्याशिवाय तुमचं वाक्यच बनत नाही. राईट? त्याच्यात आहे तुमचं जे वर्ब. बघा, वर्ब. वर्ब म्हणजे काय तुम्हाला ते एक्सप्लेन करतो मी. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. जर तुमच्या वाक्यामध्ये ऍक्शनच नसेल तर मग तुमचं वाक्य काय? बघा, फॉर एक्झाम्पल, आय बॉय. आता इज हे काय तुमचं एक, ते पण एक प्रकारचं वर्ब आहे. जर इजच नाही घेतला तर काय झालं? आय बॉय. होईल का वाक्य तुमचं कम्प्लीट? नाही होणार. त्याला काय म्हणतात? टू बीचं रूप म्हणतात. टू बीचं रूप सेकंड फॉर्म आहे त्याचं वॉज वेअर, आणि थर्ड फॉर्म आहे त्याचं काय? बिन. बरोबर. आता बघा, तुम्हाला वर्ब हे हे असू द्या, क्रियापद डायरेक्टली तुम्हाला हे सांगतो. क्रियापदाचे काय की 3 फॉर्म पडतात. काय? एक फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म. जसे की बघा, टू गो, वेन आणि गॉन. ह्यांच्याशिवाय तुमचं म्हणजे हे हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिले, पण हे क्रियापदाशिवाय तुमची इंग्रजीची वाक्यरचना ही बनतच नाही. जसं म्हणतात ना की नो ब्लड नो लाईफ, तसंच नो वर्ब नो सेंटेन्स. लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला वर्बची पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती असणं गरजेचे, तेव्हाच तुम्हाला ग्रामर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण की ग्रामर हे खूप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याचे बेसिक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. पण त्यातल्या त्यात तुम्हाला वर्ब, प्रिपोजिशन, नाउन आणि प्रोनाउन ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत वाक्यरचनांमध्ये. पण ह्या चारीमध्ये सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट आहे तुमचं, मी IMP म्हणून, ते म्हणजे वर्ब. लक्षात घ्या, ह्याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. आता ह्याचा आपण वापर बघू कसा होतो, मग तुमच्या लक्षात येईल की हे का महत्वाचं आहे. बघा, टेन्सेस. एक मी टेन्स घेतो, कुठला एक टेन्स घेतो, सिंपल प्रेझेंट टेन्स. याचं सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अजून एक काळ घेतो,
परफेक्ट प्रेझेंट टेन्स. त्याचं सूत्र पहा, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज, नंतर आहे V3 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं फर्स्ट फॉर्म बघा, आपण टू, गो, वेंट, V2, V1, V2, V3 ह्या तीनही फॉर्मचा वापर आहे. आता इथं पहा काय केलंय, सब्जेक्ट नंतर काय केलं आपण V1. आता आपण जर V1च इथनं काढला, तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कंप्लीट होणार आहे का? नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला वर्ब्स हे माहिती असणं गरजेचे आहे. बघा इथं काय आहे, वर्बचं थर्ड फॉर्म आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये. तुम्ही कुठलाही काळ घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या त्या काळानुसार क्रियापदाचं रूप तुम्हाला वापरायचंय. पण पॅसिव्ह वॉइस मध्ये बघा, आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस तुम्हाला लिहून देतो. ऑब्जेक्ट am, is, are, V3 प्लस बाय प्लस येस. नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स पहा, ऑब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज, बीन प्लस V3 बाय प्लस येस. ओके. आता तुम्ही पॅसिव्हची कुठलीही वाक्यरचना घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला V3च वापरायचा आहे. काय पॅसिव्ह वॉइस मध्ये हे लक्षात ठेवा की तुम्हाला काय क्रियापदाचं तिसरंच फॉर्म वापरायचे, काळ कुठलाही असो किंवा हेल्पिंग वर्ब्स कुठलंही असो, काय करायचे, V3 वापरायचे. हा लक्षात. पण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तसं नाहीये. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तसं नाहीये. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर वर्बचं फर्स्ट फॉर्म, आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर तिथं तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्म. नंतर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर वर्बचं फर्स्ट फॉर्म. नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर तिथं मग वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला ING. आता ह्याच्यामध्ये पण गडबड असते. ING लावताना काही ठिकाणी काय होतं की तुमचा ई निघतो, जसं की बघा टेक, याचा ING लावल्यानंतर काय होईल, सिंगल ई निघून जाईल, आहे की नाही. काही वेळेला काय होतं, गेट शेवटचा शब्द म्हणजे शेवटचं जे अक्षर आहे ते 2 वेळा येतं, म्हणजे काय, गेटिंग. मग हे पण तुम्हाला नियम माहिती असले पाहिजे. बघा हे तुम्हाला मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली क्रियापदाविषयी. क्रियापदाचे 2 प्रकार आहेत, पहिला आहे ट्रान्झिटिव्ह आणि दुसरा आहे इनट्रान्झिटिव्ह. हे लक्षात घ्या. या 2 प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास करा. मी तर म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त वर्ब्स पाठ करा. काय कमीत कमी 100-150च्या आसपास तुम्ही वर्ब्स पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठलंही ग्रामॅटिकल वाक्य आलं तर तुम्हाला ते सोडवता येईल. हे तुम्हाला थोडक्यात तुम्हाला याचं महत्व पटवून दिले मी. हे तुम्ही लेक्चर जर शेवटपर्यंत पाहत आला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ही माहिती शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.